देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तिमय वातावरण लाभले। या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली। त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत नम्र अभिवादन केलं। यावेळी उपस्थित वारकरी, मान्यवर आणि मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत आषाढी वारीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या। सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांचे विचार समाजाला एकतेचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे असल्याचं सांगितलं। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहितीही त्यांनी यावेळी घेतली। भक्ती, परंपरा आणि उत्साहाने नटलेल्या या पालखी प्रस्थान सोहळ्याने देहू नगरी पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेली। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।